टीम कुरोशी विपक्ष टीम येरणे. कोण? ज्ञानदेव मोरे ऍक्सिस बँक मॅनेजर यांना विनंती करतोय या आपल्या शुभ हस्ते मी इथे नाणेफेकीचा कॉल करतोय. साऊंड सिस्टम आहे ना, साऊंड सिस्टम वाल्यांना विनंती आपण आवाज थोडा द्या आता, कारण तुमच्या बॅटरी मला वाटते लो होत चालल्यात. साऊंड सिस्टम आपण माईकचे आवाज वाढवा थोड्या. चला या टॉस करूया. कॅमेरा आपण टॉस करतोय आपण. या कोण मागेल? या कुरोशी संघ सुशांत शिंदे टॉस मागतील. या इकडे सरका जरा. एका बाजूला टीम कुरोशी, दुसऱ्या बाजूला टीम येरणे. या दोन संघांमध्ये सेमी फायनल खेळली जाते. क्रमांक 2 टॉस केला जाईल. यस कुरोशी मागेल. स्विंग द कॉइन, काटा द कॉल. आणि इथे मात्र काटा. इथे मात्र कुरोशी संघ नाणेफेक जिंकलाय. सुशांत नाणेफेक जिंकलाय, काय चॉईस असेल? आम्ही पहिली बॉलिंग घेऊ. क्षेत्ररक्षण घेता आताच पाहिलं. लवकर फिनिश केली मॅच टीम येरणे संघाने. किती धावांपर्यंत रोखशील? 30 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. 30 पर्यंत मॅच टॉस हरलाय. बॅटिंग करायचे. चांगल्या रीतीमध्ये फलंदाजी करताय. किती पर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? 40 प्लस करायचा प्रयत्न करू. 40 प्लस. खऱ्या अर्थानं दोन्ही संघाला शुभेच्छा देईन, कारण आपण मॅच पूर्णतः बंद आहे. चला आपण लवकर आपण या ठिकाणी मॅच चालू करूया, कारण मॅच संपवणं खूप गरजेचं आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण सर्वांनी मंचावरती स्थानपन्न होऊया, या मॅचचा आनंद लुटूया. सेमी फायनल क्रमांक 2 आपल्या समोर असेल. एका बाजूला टीम येरणे, विपक्ष टीम कुरोशी. या दोन संघांदरम्यान नक्कीच एक मेगा फायनल बिग मॅच आपल्या समोर येते. टीम कुरोशी, चला आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या लवकरात लवकर. सागर कदम विनंती असेल या मंचावरती आपण या ठिकाणी बसून घ्यायचंय. आयोजन समितीकडून आपला या ठिकाणी विशेष सन्मान केला जाईल. चला दोन्ही संघाचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. सुशांत वेळ लावू नका, सावल्या यायला लागल्यात पहा मैदानामध्ये. तुम्हीच पहा मित्रांनो, 6ला अंधार होतो. चला येरणे संघाचा 12th मॅन, कुरोशी संघाचा 12th मॅन. जरी नसेल तरी मी स्वतः आहे कुरोशी संघाकडून, परंतु येरणे संघ पाठवा. राहुल सलामीची जोडी अर्थातच अजय मोरे, राहुल जाधव. विनिंग जोडी आहे म्हणायला हरकत नाही. मागच्या 2 मॅच बहारदार खेळ केलाय. या मॅच मध्ये 1 कदम दूर ट्रॉफीस असं म्हटलं जातं ना, ते आपण पाहतोय. ही मॅच जिंकेल तो खेळेल या स्पर्धेची मेगा फायनल. टीम निपाणी तात्या या संघासोबत सुशांत शिंदे निघतायत. वेगळी रणनीती आहे. फटका सजलाय, परंतु धाव असेल फक्त एकच.
डी असेल. चेंडू आमचा थोडासा लांब गेला फक्त म्हणावा लागेल. आहेत तिकडे आपले खेळाडू आहेत पहा, द्याला सांगा पटकन. स्पर्धा आपण पाहतोय मित्रांनो, श्री वाघजाई महाकाली क्रिकेट क्लब वारसोळी देव, छत्रपती प्रतिष्ठान वारसोळी देव, त्याचबरोबर छत्रपती 11 वारसोळी देव. चेंडू द्या नवीन, चेंडू नवीन द्या. नाही तो आलाय बघा, हा फोडू नका. आम्हाला वाटलं तो जुना आला तोच. गणेश हा मधला चेंडू द्या आम्हाला. हा तो कव्हरवाला इकडे परत द्या. तो मॅचचा चेंडू आलाय राहुल, बरं द्या पंचांकडे द्या. कारण चेंडू द्यायला सुद्धा नवीन खऱ्या अर्थानं आम्ही थोडं हिचकचतो. त्याचं कारण मित्रांनो, पहिला चेंडू 30 रुपयाला मिळत होता, आता जवळजवळ 90-100 रुपयाकडे गेलाय. तर चला स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. एका धाब्याने श्री गणेशा झालाय. टीम भैरवनाथ 11 येरणे या संघाचा अजय मोरे. सुशांत, ओ चांगला पंच, अप्रतिम आहे. कव्हरच्या डोक्यावरतून दमदार फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य अजय मोरे दाखवत आहेत. क्लास आहे, निर्भलता आहे. खऱ्या अर्थानं तुमच्याकडे फक्त क्लास नाही पाहिजे तर भीती झुगारणं ही सुद्धा खूप मोठी कला आहे मित्रांनो. मी सेमी फायनल खेळतो, याचा दडपण, याचं गोदरेज माझ्यावरती आहे का? नाही आहे. मी मुक्तपणे फटकेबाजी करू शकतोय. सुरेख आहे आणि त्यावरती काय अफलातून फटका आलाय पा. इथे लॉंग ऑन सीमारेषा बाहेर चौकार येतोय. आणखीन एक दमदार. अजयचं कौतुक करेन. कंटिन्यू इन फॉर्म. खऱ्या अर्थानं पहिली मॅच, दुसरी मॅच, पुन्हा तिसऱ्या मॅच मध्ये सुद्धा तोच फॉर्म. आता मात्र सुशांतला विचार करायला लावलाय थोडासा. धावसंख्येचा विचार केला तर 9 धाबा धावफलकावरती आतापर्यंत. 3 चेंडूचा खेळ संपलाय. चांगली फलंदाजी आहे. डॉट काढावं लागेल सुशांतला. हो हो, इथे मोठा क्रॅकिंग प्रहार आलाय. कुठे दिशा आहे? डी ची आहे. हो, नाराज आहे इथे थोडासा अजय मोरे, परंतु फटका चांगला सजलाय मित्रांनो. टायमिंग प्रॉपर आलंय. चेंडू येतोय का पहा लवकर स्वयंसेवक. वेळ खूप महत्वाचा आहे मित्रांनो. या जगामध्ये एकच गोष्ट अशी आहे, ती कधी कोणासाठी थांबत नाही. तिचं नाव आहे वेळ. गेलेली वेळ कधी भरून काढता येत नाही. म्हणून वेळेचा रिस्पेक्ट करा, सन्मान द्या. वेळेमध्ये सर्व काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, तर तुमच्या जीवनामध्ये यशस्वी होत असताना तुम्हाला कोणी रोखू शकत नाहीये. सुशांत पुन्हा एकदा. हो, पुन्हा डी कडे जातोय का चेंडू, परंतु काय घडेल? इथे लागलाय, रिटर्न आलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. हो, इथे मात्र युवराज मला वाटतं तिथे आहे आणि एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागलंय फलंदाज अजय मोरेला. धावसंख्येला आकार असेल 11 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 1 सुशांत शिंदेचं चालू असताना आपण पाहतो ना मित्रांनो, ही मॅच आमचा अख्खा संपूर्ण कुरुशी गाव पाहतोय. टीम किती असू दे आमच्या गावामध्ये, परंतु एखाद्या टीमची मॅच चालू असते ना, त्यासाठी आम्ही ती मॅच पाहतो. वाईट चेंडू येतोय, कारण मागचा संडे आपण अनुभवला जुगाव मधली स्पर्धा होती. अख्खा संपूर्ण गाव खऱ्या अर्थानं मीटिंग्स होती, तरी सुद्धा प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल होता. ती टीम वेगळी होती, परंतु तिथे सगळ्यांची नजर लागली होती. म्हणजे हो, इथे मात्र जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लागला. हो, इथे मात्र युवराजने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. फुटबॉल स्टाईल कामी आले म्हणेन. 1 आणि 1च धाबा असेल. एंड ऑफ द फर्स्ट षटक. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय विदाउट लॉस. 30 13 धाबा धावफलकावरती आहेत. आता मात्र उर्वरित 2 षटक खूप महत्वाचे असतील. त्यामधील महेशचं षटक खरोखर चांगलं आहे. सातत्याने चांगली कामगिरी महेश याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे, परंतु आता अजयला ती कामगिरी करावी लागेल. या षटकामध्ये थोपवावी लागेल धावसंख्या, कारण इथून पुढे घेर चेंज केला जाईल राहुल जाधव आणि अजय मोरे याच्याकडून. खरा हॅलो 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 अजय हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो विकेटचं पतन 15 ना 15 धावा धावफलकावरती आहेत. हॅलो 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 बघूया मॅच कडे. नवीन फलंदाज स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये फुल टॉस दिशाहीन इथे मात्र बाईट. यस एकच धावा असेल. 16 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 अजय शिंदेचं चालू असताना पुन्हा एकदा फुल टॉस त्यावरती मोठा क्रॅकिंग प्रहार. चेंडू सीमारेषा बाहेर डीप मिड विकेट. बिग 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 षटकार येतोय. फलंदाज आहेत स्वप्नील मोरे स्वप्नील जाधव सॉरी स्वप्नील जाधव यांच्या बॅट मधून एक मोठा तुफानी टोले जंग फटकार आलाय. इथे मात्र 6 धाव्यांबरोबरच धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 22 धावा. 22 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना पुन्हा एकदा हो भीग आलाय. काय घडेल. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली. षटकार यस मॅक्सिमम आलाय. इथे मात्र गोलंदाजांचं खिलबाड केलं जातंय. अजयच्या गोलंदाजीवरती तुटून पडलं. तुम्ही आहात ना आजूबाजूला. चला जास्त वेळ घेऊ नका महेश. चला लवकर 2 षटक संपले. धावसंख्या जाऊन पोहोचले 28 धावा 2 षटकाच्या अंती. म्हणजेच खूप मोठी धावसंख्या उभारली आहे. परंतु मगाची मॅच जर पाहिली ना 44 धावांचं टार्गेट होतं पण सहजरित्या पार केलं होतं. सुशांतच्या बॅटची धमक पाहिली होती मित्रांनो. एक नव्हती ती पकडला होता सर मगाशी वाईट त्या प्लस नव्हती ना मगाशी. नाही नाही नव्हती नव्हती नाही आम्ही बघितलं होतं मोहन.
विकेट आहे यस पंच दाखवत आहेत रिप्लाय बघा ना तुम्ही. विकेटचं पतन झाले. मला वाटतं राहुल तंबूच्या दिशेने जात आहेत. धावसंख्येमध्ये बदल नाहीत. 28 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज विठ्ठल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. गोलंदाजी मार्कवरतून महेश पहिल्याच चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे. महेश पुन्हा एकदा शॉर्ट पीस हो हो त्यावरती मोठा प्रहार आहे. सुशांत चेंडू खाली येईल आणि इथे आणखीन एका विकेटचं पतन होईल. क्रिकेट आणि क्रिकेटला का रंग बदलणारा सरडा म्हटलं जातं. इथे पुन्हा एकदा टीम कुरोशी संघ मॅच मध्ये इन होतोय. 2 चेंडूला 2 विकेट. शेवटचं स्लॉक मोरचं षटक. रोहित मोरे त्याचबरोबर जयेश मोरे यांचं या स्पर्धेच्या दरम्यान आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. नवीन फलंदाज आशिष मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. हॅट्रिक चेंडू असेल. आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक महेश शिंदेच्या नावी होईल का. येणारा चेंडू ठरवणार आहे. स्ट्राईक एंडला आशिष मात्र सज्ज होताना पाहायला मिळतील. हॅट्रिक ऑनचा चेंडू आहे. ओहो हॅट्रिक नाही तर त्यावरती टोले जंग बिग 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 षटकार आलाय. काय बॅटिंग आहे या टीम येरणे संघाची. खरोखरच इथे मात्र फलंदाज 5व्या नंबरचा 6व्या नंबरचा येऊ द्या. त्याच्या बॅट मध्ये ती ताकद आहे. खरोखरच अभिनंदन आहे राहुल. आपण चांगली टीम बांधणी करताय. येणाऱ्या काळामध्ये खूप यश प्राप्त होईल तुमच्या टीमला. सुशांतची टीम सुद्धा पाहिलं गेलं तर नवीन उभारी घेते टीम कुरोशी ब्रह्मास्त्र आणि खरोखरच चांगली कामगिरी दोन्ही संघ करतायत. नवीन का एखादी गोष्ट उभी करायची असेल ना तर पहिला 60चा काळ खडतर असतो. परंतु इथे मात्र अतिशय बहारदार कामगिरी आहे. एज लागली आहे. चेंडू लॉंग स्टॉपला 1 आणि 1 धाबेसाठी. एका धावेची भर. धावसंख्या जाऊन पोहोचवली आहे 35 ऑन स्कोर बोर्ड. चला महेश जास्त वेळ घेऊ नका. कोणी सुस्त क्रिकेट खेळू नका मित्रांनो. सावल्यांनी मैदानाचा ताबा घेतलाय म्हणजे सूर्य अस्ताकडे जाणार आहे लवकरात लवकर. त्यासाठी मॅच आपल्याला लवकर कंप्लीट करायची आहेत मित्रांनो. विनंती असेल आपल्याला. आता मात्र स्ट्राईक एंडला स्वप्नील महेश थोडं पुढे लँडिंग. हो हो काय पंच आहे. परंतु तिथे युवराज आहे. वाक्या बाहेर हो. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. काय बॅटिंग करतायत यार. आपलातून टायमिंग आपलातून ताकद. शरीरयष्टी जर पाहिलं तर कुठेतरी असं वाटत नाही कव्हर मिड ऑफच्या रिझन मध्ये हा खेळाडू हाफ बॉलिंग चेंडू घेईल आणि षटकार मारेल. इनसाइड आउट खेळतायत परंतु काय फटकेबाजी आहे यार. आपलातून टायमिंग आहे. षटकाराबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचवली तब्बल 41 इन स्कोर बोर्ड. आणखीन अजूनही काही चेंडू शेष आहेत. मला वाटतं शेवटचा चेंडू शेष. महेश शिंदे शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी. ओ पुन्हा एकदा चांगला पंच आहे. क्षेत्ररक्षक येतील. चेंडू खाली. हो हो चुकी झाली आहे. खूप मोठी चुकी आहे. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. फलंदाजाचं यश म्हणावं लागेल. काय बॅटिंग केली यार. फलंदाज मात्र पाहिलं गेलं तर स्वप्नील आशिषने मारला. आशिषच्या बॅट मधून 3 चेंडू फेस केले. 3 चेंडू सीमारेषा बाहेर. 2 षटकार 1 चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचवली तब्बल 45 आणि स्कोर बोर्ड 46 धावांचा मोठा आव्हान. ब्रह्मास्त्र कुरोशी खऱ्या अर्थानं टीम कुरोशी संघ. सुशांतला आता मात्र वेगळ्या माइंडने खेळावं लागेल. मगाचा विचार केला तर 44 धावा सहजरित्या पार केल्या होत्या. परंतु क्रिकेट म्हटलं जातं ना कालच्या पुण्यावरती आज जगता येत नाही. तसं मागच्या मॅच मधला परफॉर्मन्स इथे तुम्हाला विजय प्राप्त करून देणार नाही. तर तुम्हाला इथे खेळावं लागेल. पंचांना नवीन चेंडू सुपूर्द करा. पंचांपर्यंत चेंडू पोहोचवा आणि टीम कुरोशी चला लगेच टीम येरणे
चला आपण मैदानाचा ताबा घ्या, लाईनअपने आत या. या ठिकाणी सन्मानित करतोय संतोष मोरे उद्योजक, संतोष शेठ मोरे उद्योजक यांचा या ठिकाणी आम्ही विशेष सन्मान करतोय. विनंती सर या, आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर तुकाराम मोरे ड्रायव्हर, खऱ्या अर्थानं आमच्या काळामधील खूप कमी वयामध्ये ड्रायव्हरिंग त्यांच्या माध्यमातून झाली. तुकाराम मोरे, चला आपलाही या ठिकाणी विशेष सन्मान होतोय. त्याचबरोबर पांडुरंग मोरे, आपला या ठिकाणी विशेष सन्मान होतोय. चला लवकर क्षेत्ररक्षण सजवा. सलामीची जोडी स्ट्राईक एंडला कोण जाते पाहूया. सुशांत आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती पांडुरंग मोरे यांचा या ठिकाणी विशेष सन्मान होतोय. गोलंदाजी मार्क वरतून राहुल जाधव, राहुल वरती खूप मोठं दायित्व असेल, खूप मोठी कामगिरी करावी लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये रोखावं लागेल. गणेशला स्ट्राईक एंडला आहे, नॉन स्ट्राईकला सुशांत आहे. त्याचबरोबर मंगेश मोरे यांनाही या ठिकाणी सन्मानित करतोय आम्ही. मंगेश मोरे आपण सुद्धा याचं आहे. त्याच चला मॅच सुरू करा. राहुल गोलंदाजी मार्क वरतून, गणेश शिंदे मात्र स्ट्राईक एंडला. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. पहिला चेंडू, हो इथे मात्र चांगला लॉप केलाय, परंतु सरळ कव्हर मध्ये हातामध्ये चेंडू आहे. डॉट डिलिव्हरी आहे. पहिलं षटक ठरवणार आहे या मॅचची दशा काय असेल. ज्ञानदेव मोरे, बँक मॅनेजर, कोणती बँक आहे, ऍक्सिस बँक, यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय. हो इथे काय घडते, ऑन साइडला फटका सजलाय. डी झोन मध्ये चेंडू जाईल, एकच धावा असेल. चेंडू घेऊन या पटकन बाहेर, आमचे स्वयंसेवक आहेत. त्याचबरोबर सूरज मोरे यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय. चला स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. सूरज मोरे यांचा या ठिकाणी सन्मान करतोय आम्ही. चला राहुल थोडस स्पीडअप घ्या, फायनल खेळायची आपल्याला मित्रांनो. सावला पूर्णतः मैदानाचा ताबा घेतलाय. ओ गणेशाच्या बाट मधून क्रॅकिंग प्रहार आहे, सुपर डुपर आहे, क्रिकेटचं मादक सौंदर्य आहे. चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार. त्याचबरोबर रोहित मोरे, जयेश मोरे यांना विनंती करतो आपण मंचावरती या, आपल्याला इथे सन्मानित केलं जाते. जयेश मोरे अर्थातच मोरे साहेबांचे सुपुत्र इथे उपस्थित आहेत. आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. हो 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 इथे चुकी झाली आणि चुकीला माफी नाही. बॅक टू बॅक दुसरा चौकार. फलंदाज आहेत गणेश शिंदे. गणेशच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय. घडी घाला, धावफलक मात्र 9व्या आकड्यावरती जाऊन पोहोचलोय. 0.4चा खेळ संपलाय. उर्वरित 2 चेंडू मध्ये किती धाबा घेतल्या जाणार. गणेश इथे मात्र चांगला फटका समोरच्या दिसेला, परंतु लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव कंप्लीट झाली आणि एकाच धावीवरती समाधान. थ्रो पाक आहे, अतिशय देखना थ्रो. मित्रांनो तुम्ही क्षेत्ररक्षण कसं करताय त्यावरती काही अवलंबून नाही, तदनंतर आलेला तुमचा थ्रो असतो ना त्याकडे प्रेक्षक पाहत असतात. 10 धावा धावफलकावरती पहिलं षटक मार्गस्थ आहे. 45 धावा बनवाय, ओहो मोठा फटका. 46 धाबा बनवायच्या आहेत मित्रांनो. पहिला षटक 10 धाब्यांचा आलंय, म्हणजेच अजूनही तुम्हाला 36 धाबा, 12 चेंडू 36चं समीकरण आहे.
थोडासा अवघड आहे टीम कृषी ब्रह्मास्त्रासाठी, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत 10 धावा धावफलकावरती लागल्यात. 46 धावांचं आव्हान आहे. गोलंदाज अजय मोरे गोलंदाजी मार्कवरती येतील. एक ऑलराऊंडर खेळाडू यार, खरोखरच टीम येरणे संघाला एक चांगला खेळाडू लाभलाय. नवनवीन खेळाडू तयार झाले, तदनंतर त्यामध्ये सुधारणा करत गेले आणि आज संघाचं एक प्रमुख अस्त्र, एक प्रमुख खेळाडू म्हणून उदयास आलेत. अजय खऱ्या अर्थानं खूप चांगली कामगिरी राहुलच्या खांद्याला खांदा लावून टीम भैरवनाथ 11 येरणे संघासाठी खेळताना पाहायला मिळतोय. आणि संघामध्ये खऱ्या अर्थानं अशी प्रगती होत जाणं गरजेचं असतं. अजयकडं गती सुरेख आहे, त्याचबरोबर चांगलं टेम्परामेंट आहे. ज्यावेळेस चांगली आपण फलंदाजी करतो ना, त्यावेळेस खऱ्या अर्थानं गोलंदाजीची धार सुद्धा वाढलेली असते आपली. परंतु आता गणेश आणि सुशांतला 5व्या घेर म्हणजे टॉप घेर मध्ये फलंदाजी करावी लागेल. चला जास्त वेळ वाया नका घालू. टीम येरणे 11 क्षेत्ररक्षणामध्ये सारखे फेरफार बदल करू नका, विनंती है तुम्हाला. जो लोग जा रहे हैं प्लीज साइड से थोड़ा जाइए, आप बीच में से मत जाओ. चला चला स्पीडअप घ्या प्लीज, विनंती असेल. गणेश ऑन स्ट्राइक. अजय मोरे खूप लॉंग रन अप आहे. ओ इथे मात्र फटका सजलाय, परंतु राहुल जाधव चेंडू खाली. हो सुरेख झेल टिपलाय. यस इथे मात्र मोठा अडथळा. गणेश शिंदेला माघारी पाठवलाय. कृषी संघासाठी मोठा हादरा असेल. न्यू बॅटर कोण येईल मैदानाच्या आतमध्ये? मला वाटते अजय शिंदे इथे मात्र मैदानाच्या आत दाखल होतील. जयेश मोरे, रोहित मोरे यांना पुन्हा एकदा विनंती असेल, या आपण मंचावरती बसून घ्या. त्याचबरोबर कोंडीबा मोरे, आपल्याच गावची स्पर्धा, गावची नव्हे तर भावकीची स्पर्धा हे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. कारण आपण मगाशी पाहिलं आदरणीय शंकरराव मोरे साहेब त्यांची उपस्थिती इथे होती, त्यामुळे नक्कीच संपूर्ण भावकीच्या वतीनं त्यांचा एक विशेष सन्मान इथे संपन्न झाला. नवीन फलंदाज अजय. अजय मोरे गोलंदाजी मार्क वरतून. अजय टू अजय. ओहो फटका फसलाय. चेंडू सरळ 2 क्षेत्ररक्षक खाली आणि इथे राहुल स्वतःच गेले. आवश्यकता नव्हती, कारण कव्हरला क्षेत्ररक्षक सज्ज आहे तुमचा, परंतु विश्वास नव्हता. झेल टिपला जाईल याची शाश्वती नव्हती अजय मोरेला, आणि आता त्या खेळाडूंनी सहज टिपला असता झेल. गाडी जाऊ द्या मैदानाच्या आतमधून बाहेर वॉटर टँकला. इथे मात्र धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा, षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. आपण पाहिलं गेलं तर 2 षटकात आतापर्यंत खेळ संपलाय. चला गेली गाडी, चला गेम चालू ठेवा. अजय मोरे, सुशांतला इथे मोठे फटकेबाजी करावी लागेल. हो इथे मात्र टायमिंग फर्स्ट आहे सुशांतचं. डी मध्ये चेंडू जाईल. आता एकमेव एक्का तो म्हणजे सुशांत शिंदे, टीम कुरोशी संघासाठी असेल. मी सातत्यानं सांगतो की आमच्या गावच्या टीम खऱ्या अर्थानं दुभागल्या गेल्यात. त्या खऱ्या अर्थानं जर त्यामध्ये काय अप्रोच झाला भैरवनाथ कृपेने आणि एक टीम प्रॉपर झाली, बाकीच्यांना सुद्धा खेळण्याची संधी मिळेल, तर इथे मात्र या संघाला कोणी रोखू शकणार नाही आहे. कारण ज्यावेळेस आपली मूठ मित्रांनो 5 बोटाची असते ना, त्यावेळी तिला खूप ताकद असते. आणि त्यामध्ये एक बोट जर साईडला असेल ना, त्यामध्ये ताकद राहत नाही आहे. परंतु प्रत्येकाला खेळायचं आहे, खेळायची संधी. आमचं गाव म्हटलं की तरुणांनी भरलेलं गाव आहे. एका गावामध्ये 4 टीम कार्यरत. अभिमानानं सांगायची गोष्ट नाहीये मित्रांनो, परंतु ती कुठेतरी एक माफक अपेक्षा आहे. सगळ्यांना खेळायला संधी द्या, परंतु एक टीम प्रॉपर खेळवा. ओ मोठा फटका. प्रयत्न तर खऱ्या अर्थानं
स्पष्ट आहेत सुशांतचे की आता यामधून गणेश बाद झाल्यानंतर कोण बाहेर काढेल या सिच्युएशन मधून, तर त्या नाव आहे सुशांतचं. आपण युवराजला सुद्धा पाहतो, परंतु इथे सुशांत वरती खूप मोठी मदार असेल. सुशांत शिंदे पुन्हा एकदा बॅटची रडार, परंतु विकेटचं पतन आहे. शेवटच्या षटकासाठी स्ट्राईक घ्यायची होती सुशांतला, परंतु थोडासा साईडला पुश करण्यामध्ये अपयश आलं आणि अजयला मात्र परतावं लागेल. आता इक्वेशन काय असेल? 6 चेंडू 32 धाब्यांचं. आत्ता कुठेतरी अवघड झालंय कंडिशन. सहा 32. मोहन गोलंदाजी मार्क वरती येतोय. फलंदाज मात्र स्ट्रायकिंगला सुशांत असतील. मोहन पुन्हा एकदा सुशांत साठी. हो, काय घडतंय? डी मध्ये चेंडू. येथे सुशांत प्रयत्न करतायत, परंतु सुशांतचे प्रयत्न सातत्याने अपुरे ठरतायत. 5-15 इक्वेशन आहे. 3 षटकार. सुशांतच्या बॅट मध्ये ती ताकद आहे. रिंकू सिंगला पहा. ओ, काय फटका सजतोय, परंतु काय घडतंय? तर आडवी बॅट येते सुशांतची. चेंडू पर्यंत जात नाहीये. कव्हर मधून मोठा फटका खेळायचा प्रयत्न सुद्धा केला जात नाहीये. मॅच सोडल्यासारखी बॉडी लँग्वेज आपण पाहतोय. आता मात्र 4 चेंडू आणि तुम्हाला बनवाव्या लागतील धाबा तब्बल 31 का 32. 31. एक नाही घेतली. एकही धाव नाहीये. सुशांत युवराजला पुन्हा माघारी पाठवलंय. उर्वरित चेंडू मात्र असतील आपले 2, आता 3 असतील. सॉरी, 3 षटकार. आपण गेल्या सीझनला पाहिलं IPL मध्ये रिंकू सिंगला. त्यानंतर फटका सजल्यापर्यंत राहुल चेंडू खाली असेल, विकेटचं पतन असेल. इथे पूर्ण घुटणे टेकलेत असं म्हणायला हरकत नाही. मॅच सोडलेच टीम कृषी संघाने असं म्हणायला हरकत नाही. आता 2 चेंडू आणि तब्बल धाबा बनवाव्या लागतील तुम्हाला. 31. 2 चेंडू 31 धाबा. आतापर्यंत कधी असं क्रिकेटच्या जगतामध्ये आम्ही पाहिलं नाहीये. 1 चेंडू 9 धाव निघालेल्या पाहिल्यात, परंतु एवढ्या धाबा कधी निघाल्या नाहीये. टीम निपाणी तात्या, आपण आपल्या स्क्वॉडनीशी सज्ज राहा. आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये जाऊया. राष्ट्रगीत होईल. त्यानंतर या स्पर्धेची मेगा फायनल आपल्या समोर असेल. विजयी संघ जवळपास निश्चित झालाय म्हणेन टीम येरणे. शेवटचा चेंडू असेल या सेमीफायनल क्रमांक 2 मधला. त्यानंतर तात्या आपली टीम घेऊन लगेच मैदानाच्या आतमध्ये याचे. टीम येरणे आपण लगेच मैदानातच थांबायचे. राहुल आपण बाहेर जायचं नाही, लाईन अप करायचं आहे. आणि मी संपूर्ण व्यासपीठाला विनंती करेन आपण सर्वांनी खेळपट्टीकडे जाऊया. बिन द मॅच टीम येरणे 11. चला. सचिन ते झाले का? तर या आपण खालती जाण्यापेक्षा पास करा.